नमस्कार, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आताचे वाजले आहेत 5:10 झाले आहेत. तर मी लवकरच उठली, 4:45लाच उठली. उठल्यानंतर मी खिडकी खोलते, सूर्यदेवाला नमस्कार करते, स्वामींना नमस्कार करते. त्याच्यानंतर मग मी बिस्तरा उचलून झाडू मारायला घेते. झाडू मारल्यानंतर दरवाजा उघडते आणि 2-4 शितोडे मुख्य चौकट असते त्या चौकटवरती आणि दरवाजा शिपडते. कारण शिवपुराणामध्ये असं सांगितलं आहे की आपण जर सकाळी सकाळी उठल्याबरोबर चौकटवरती पाणी शिपडतो माठातील, तर आपले जे पूर्वज आहेत जे रात्रभर अन्नाची प्रतीक्षा करतात, अन्नाची वाट बघतात, पाण्याची वाट बघतात, तर त्यांना आपल्याला दर्पण देण्याची आवश्यकता पडत नाही, याचे वर्णन शिवपुराणात केले आहे. तर आता माझी आंघोळ करून झाली आहे. तर आता फरशी पुसायला घेतली. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी रोज फरशी पुसत असते. फक्त गुरुवार दिवस सोडून रोज पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फरशी पुसते. याने नकारात्मक शक्ती नष्ट होते. घरात जर वादविवाद होत असतील तर तेही दूर होतात. आता मी रांगोळी काढली आहे बाहेर छोटीशी. बघा किती सुंदर रांगोळी काढली आहे. हे माझा नित्य नियम आहे की रोज बाहेर रांगोळी काढायची आणि दिवा अगरबत्ती लावायची. कारण माता लक्ष्मी प्रसन्न होते. ज्या दरवाजामध्ये अशी स्वच्छता आहे, रांगोळी आहे, तिथून माता लक्ष्मी आनंदाने आपल्या घरात प्रवेश करते. शिवपुराणात असं सांगितलं आहे की माता लक्ष्मी 7 वेळा दरवाजात येऊन वापस जाते. जर तुमच्या दरवाजात चप्पल असेल, कपडे सुकायला टाकलेले असेल किंवा कचऱ्याची पिशवी वगैरे असेल, डब्बा असेल कचऱ्याचा, तर माता लक्ष्मी तिथून वापस जाते. म्हणून ह्या वस्तू दरवाजात ठेवू नका. आता मी सूर्यदेवाला जल अर्पण करते. 1 लोटा पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू अक्षत टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करा. याने आपले आरोग्य चांगलं राहते. सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्या परिवारावरती राहते. तर रोज सूर्यदेवाला 1 लोटा जल अवश्य अर्पण करा. त्यानंतर मी हे बघा केळीचं झाड लावलं आहे आणि जे नारळाला कोंब येतात देवाजवळ ठेवल्यानंतर ते 2 नारळाची मोठी मोठी झाडं झाली आहेत. आणि बाजूला तुळस आहे, बेलपत्रीचं झाड आहे. बेलपत्रीच्या झाडाच्या जवळ महादेवाचे शिवलिंग आहे. बेलपत्रीचं झाड आपल्या दरवाजात असेल किंवा आपल्या घरात असेल, मी कुंडीमध्ये लावलेलं आहे पूर्व दिशेला. बेलपत्राच्या झाडाला जल अर्पण केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. महादेवाची बाजूला पिंड आहे तर तिथं मी जल अर्पण करत आहे. आणि तुमच्या कुठल्या इच्छा असतील पूर्ण होत नाही तर तुम्ही थोडंसं लाल चंदन पाण्यामध्ये टाकून महादेवाला अर्पण करा, थोडंसं बेलपत्रीच्या झाडाला अर्पण करा, नंतर चांगलं पाणी परत महादेवाच्या झाडाला अर्पण करा. बाजूला तुळशीचं झाड आहे, तुळशीच्या झाडाला पण मी रोज जल अर्पण करून पूजा करते. आता पूजा करायला घेतली आहे. स्वामींची मूर्ती बघा किती छान आणि सुंदर दिसते. आज काही फुलं वगैरे नाही आहेत पूजेसाठी. आता हे बघा कमलगट्ट्याची माळ देवघरात ठेवल्याने माता लक्ष्मीला ही आवडते आहे कमलगट्टे. आणि हे जे यंत्र आहे श्री यंत्र गोमती चक्र आहे याच्यामध्ये आणि त्याच्या बाजूला रुद्राक्ष आहे. तर हे यंत्र मी श्रीयंत्र लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घेतलं. कारण असं म्हणतात की ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो. कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. म्हणून प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असायलाच पाहिजे. तर श्रीयंत्र तुम्ही आपल्या तिजोरीतसुद्धा ठेवू शकता किंवा देवघरातसुद्धा ठेवू शकता. तर हे आता नवीन श्रीयंत्र निघालं आहे. तर स्वामींची आता आंघोळ करून झाली आहे. तर स्वच्छ कपड्याने पुसून घेते. हे स्वामींसाठी कपडे. आणि स्वामींचं मुकुट दिवाळीला घेतलेत मी. दिवाळीच्या दिवशी मुकुट आणि कपडे आधी आहेत माझ्याकडे. 2 मुकुट आहेत आधी आणि हे आता मी दिवाळीला घेतले. म्हटलं स्वामींना पण कपडे पाहिजे. हे श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये. हे देवघर मी उल्हासनगरवरून घेतलं. 7,000चं मला हे देवघर पडलं. कारण माझी खूप इच्छा होती देवघर घ्यायची. म्हटलं देवघर पाहिजेच आपल्याला. ते आधीचं होतं ते छोटंसं एकदम काही चांगलं नव्हतं, पण ठीक आहे एकदम छोटं होतं. आत जो मधला स्वामींचा फोटो आहे ना, तो फोटो आम्ही जेव्हा काल सर्पदोषाची पूजा करायला गेलो होतो ना,
त्र्यंबकेश्वरले, तर तिथं आम्हाला मिळाला. आणि बाजूला गणपती, सरस्वती, कुबेर देवाचा फोटो आहे आणि त्याच्या बाजूला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा फोटो आहे, जे माता लक्ष्मी भगवान विष्णूचे पाय दाबत आहे, तर तो फोटो आहे. आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूचा फोटो पाहिजे आणि कुबेर देवता, गणपती, सरस्वती, माता लक्ष्मी हा एक फोटो आपल्या देवघरात पाहिजे. याने काय होतं की पैसा वायार्थी खर्च होत नाही आणि आपल्या घरामध्ये पैसा येतो किंवा कामात जे अडथळे येतात ते दूर होतात, पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. आणि एक छोटीशी गाय पण मी घेतलेली आहे. ते बघा, गौ माता माझ्या घरी नव्हती, तर भगवान श्रीकृष्णाच्या बाजूला मी ठेवलेली आहे. देवाची पूजा झाल्यानंतर, धूप अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर मी रोज सकाळ आणि संध्याकाळ 5 लवंगा घेते आणि भीमशेनी कापूरचे 2 तुकडे घेते. त्याचबरोबर माझ्याकडे पिवळी मोहरी आहे, गुगोल आहे आणि हे मी सगळं एकत्र करून ठेवते आणि रोज सकाळ संध्याकाळ एकत्र करून त्याचा धूर पूर्ण घरामध्ये पसरवते. ह्या भीमसेनी कापूर हा होलसेलच्या भावात आणला होता मी आणि चांगला पडतो. अगरबत्ती वगैरे होलसेलमध्ये आणलं ना, होलसेलमध्ये घेतलं की पैसे थोडे कमी लागतात. आणि थोडंसं तूप टाकून अशी माता लक्ष्मीची आरती करा किंवा मंत्र जप करा आणि हे पूर्ण घरामध्ये याचा धूर करा. कारण कोपऱ्या कोपऱ्यात तुम्ही जर फिरवलं तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, माता लक्ष्मी आकर्षित होते. कारण माता लक्ष्मीला लवंगा जाळतो, त्याचा सुगंध खूप प्रिय आहे. तर 5 लवंगा सकाळ संध्याकाळ अवश्य जाळा आणि अनुभव नक्कीच घ्या. कारण मी हे खूप दिवस झाले हा उपाय मी करते आणि मला खूप प्रसन्न वाटते. तर आता आरती करून झाली, तर आता माझी रांगोळी काढून झाली आहे, देवपूजा करून झाली. हा कलश, मंगल कलश हमेशा आपल्या देवघरात भरून ठेवायचा आणि माझा दिवा तर चालूच असते हमेशा. आता किती 15 वर्ष झाले दिवा हमेशा पेटवलेलाच असते, म्हणजे दिवा माझा विझत नाही. अखंड म्हणतात ना, तर तसंच मी अखंड लावला आहे. विझते म्हणा पण तो चालूच असते. आणि रांगोळी काढून झाली आहे. तर हे आहे देवघर माझं. 7,000ला घेतलं. स्वामी समर्थांची मूर्ती होती, म्हणजे ते स्टाईल असते ना आतमध्ये जशी गणपतीची आहे तशी स्वामी समर्थांची होती, पण माझ्याकडे फोटो होता आणि ते 10,000चा होता म्हणून मी आणला नाही. आणि हा फोटो आहे ना स्वामींचा माझ्याकडे, या फोटोला पण किती खूप दिवस झालेत आणि देवघरात होता हा. देवघरात मी छोटा ठेवला आणि हा इथं ठेवला. आता याला पण लाईटिंग वगैरे छान लावायचं आहे, तिथं नैवेद्य ठेवायला पण करायचं आहे स्वामींच्या बाजूला. आणि झाली आता माझी मस्त धूप अगरबत्ती लावून पूजा झाली. सकाळी पूजा केल्यानंतर प्रसन्न वाटते. आता चहा बनवते आणि टमाटे आहेत ते उकळून घेते, त्याचा सांबार बनवते टमाट्याचा घट्ट. मुलांचा सकाळी सकाळी डब्बा बनवायचा असते ना, मुलं कामाला जातात तर मग त्यांचं टिफिन द्यायचं असते. मग त्याच्यासाठी आता जेवण बनवायला घेते. मग जेवण झाल्यानंतर, म्हणजे जेवण बनवल्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवते, नंतर मग मुलांना डबे भरून देते. कधी कधी होत नाही, कधी कधी थोडा उशीर झाला ना तर मग दूध साखरचा नैवेद्य स्वामींना ठेवते. मग नाहीतर चपाती काढून ठेवते, तूप चपाती स्वामींना ठेवते. असा नैवेद्य ठेव, म्हणजे नाही बनवला ना तर तुम्ही साखर बी ठेवली तरी चालते, तूप साखर ठेवली तरीही चालते, किंवा दूध एका वाटीमध्ये त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून स्वामींना नैवेद्य दाखवला तरीही चालते. तर हा झालं माझं जेवण बनवून झालं. आता स्वामींना नैवेद्य अर्पण केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. देवघर आवडलं तरी सांगा कमेंट करून, आणि ही पूजा वगैरे कशी झाली नक्की सांगा. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नवीन सुंदर सुंदर व्हिडिओसोबत. तर आता आम्ही अक्कलकोटला पण जाणार आहे, तर अक्कलकोटचा ब्लॉग येणार आहे 31 डिसेंबरला. तर आम्ही तिकीट काढलं आहे अक्कलकोटला जायचं. तर 1 तारखेला स्वामींचं दर्शन घ्यायचं, नंतर पंढरपूर, गाणगापूर आणि तुळजापूर. तर हे 4ही ब्लॉग आपल्या चॅनलवर येणार आहेत. तर घरबसल्या 1 तारखेला स्वामींचं दर्शन घेतलं की पूर्ण वर्ष आनंदात जाते. मागच्या वर्षी मी गजानन महाराजच्या मंदिरात गेली होती, कारण माझ्या बहिणीचं लग्न होतं ना, तर गजानन महाराजच्या मंदिरात गेली होती. त्याच्या अगोदरच्या वर्षी अक्कलकोटला गेली होती.
तर या 31 तारखेला आम्ही अक्कलकोटला चाललो आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच ब्लॉग बघण्यासाठी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तरीही सांगा. आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा. भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.